नमस्कार, मी पंजाब डक. मी आलेलो आहे तेलंगणामध्ये. आज तेलंगणात आलेलो आहे म्हणून या भागातील सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. करा 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा गहू असेल, हरभरा असेल, कांदा असेल तुम्ही काढून झाकून ठेवा. कारण की तुमच्या तेलंगणामध्ये आणि तसेच नांदेड जिल्ह्यामध्ये बिलोली तालुक्यामध्ये, नायगाव तालुक्यामध्ये, नरसी तालुक्यामध्ये म्हणजे 16 तारखेला पावसाचं वातावरण होणार आहे, पाऊस येणार आहे. म्हणून हे नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. नांदेड जिल्हा, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, वर्धा जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड, परभणी, लातूर ह्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करायचं, 16 तारखेपर्यंत तुम्ही तुमचा गहू असेल, हरभरा असेल काढून झाकून ठेवा. कारण की 16 तारखेला या भागामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर सांगायचं झालं तर राज्यामध्ये 17, 18, 19, 20, 21, 22 पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर दररोज वेगवेगळा भाग धरणार आहे. त्याच्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश, मराठवाडा सगळीकडे पुन्हा काय होणार आहे पाऊस. काही भागात 18, 19ला येईल, कोणत्या काही भागामध्ये 20 तारखेला येईल, काही ठिकाणी 17 तारखेला येईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टीकडं त्या ठिकाणी मात्र 18, 19, 20च्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर राज्यात परत पुन्हा पाऊस येणार आहे का, तर राज्यात पुन्हा परत एक सांगू इच्छितो की ह्या टप्प्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये म्हणजे 16 ते 22चा पाऊस, 17 ते 22चा पाऊस पडणार आहे. पण त्याच्यानंतर 24 पासून 24 मार्च, 25 मार्च आणि 26 मार्चचा पाऊस मात्र उत्तर महाराष्ट्र या भागाकडे पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राकडं म्हणजे 24-25चा हे पाऊस जास्त पडणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 2 टप्प्यामध्ये पाऊस पडणार आहे. एक पहिला टप्पा 17 ते 22 पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा ह्या भागात राहणार आहे. आणि दुसऱ्या टप्प्यातला पाऊस मात्र पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी त्या पट्ट्यामध्ये जास्त राहणार आहे मराठवाड्याकडं. म्हणजे 2 टप्प्यात पडणार आहे. पहिल्या टप्प्यातला विदर्भाकडे पाऊस पडणार आहे चांगला आणि दुसऱ्या टप्प्यातला पश्चिम महाराष्ट्राकडे, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राकडे पडणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर राज्य हे जवळपास 17 पासून ते 28-29 तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात खराबच वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात. जशी वेळ येईल तसं तुम्ही काय करायचं, तुमचा कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, तंबाखू असेल तुम्ही तुमचं काढून घ्यायचं आणि आपण आपल्या मालाची काळजी घ्यायची. हा जो पाऊस पडणार आहे तो कसा पडणार आहे, काही ठिकाणी याची तीव्रता कशी राहणार आहे, काही भागामध्ये पावसाळ्यासारखा पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे. त्याच्यानंतर काही भागामध्ये काही भागाला सोडून देणार आहे आणि काही ठिकाणी वारत नुसतं सुटणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर काही ठिकाणी पडणार बी नाही, कुठं सोडून देईल, पण काही ठिकाणी मात्र पावसाळ्यासारखा पडणार आहे, काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. म्हणजे सांगायचं झालं तर 17, 18, 19, 20, 21 आणि त्याच्यानंतर 24, 25, 26च्या दरम्यान महाराष्ट्रातही तेलंगणा, आंध्र प्रदेश सगळीकडेच चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. अचानक वातावरण बदल झालं तर परत एक शेतीला जाईल.